नमस्कार मित्रांनो, कसे आहात सर्वजण? मी सूरज कोचरे आपलं स्वागत करतो. सूरज स्पीक लाईव्ह या आपल्या YouTube चॅनलच्या आजच्या 11व्या एपिसोडमध्ये. आज आपला 11वा एपिसोड. आपण गेले 11 दिवस झालं रोज नवनवीन एपिसोड आणि नवीन-नवीन माहिती ही राज्य आणि देश स्तरावर होणाऱ्या घडामोडींबद्दल घेऊन येत आहोत. आजचा आपला एपिसोड हे काही खास असणार आहे. आपल्याला माहीत आहे की देशामध्ये लोकसभा निवडणूक 2024चे घोषणा झालेली आहे. त्या झालेल्या घोषणेबद्दल आता लोकसभा निवडणुकीसाठी भारतीय निर्वाचन आयोग म्हणजेच इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाने एक आदर्श आचारसंहिता जारी केलेली आहे, जाहीर केलेली आहे आणि त्या आचारसंहितेच्या सर्व मार्गदर्शक तत्वांनुसार सर्व राजकीय पक्षांना, उमेदवारांना आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना ती आचारसंहिता पाळणे आणि त्यानुसारच आपले आचरण ठेवणे हे खूप बंधनकारक असते. त्यामध्ये सर्व प्रकारचे निर्बंध आणि अटी-तटी, शर्ती या निर्वाचन आयोगाने म्हणजे निवडणूक आयोगाने घालून दिलेल्या मार्गदर्शक तत्वांनुसार करणेच बंधनकारक असते. नाही तर अशा उमेदवार, कार्यकर्ते आणि पक्ष यांच्यावर कायदेशीर मार्गाने संविधानाच्या काही कलमांनुसार कारवाई होऊ शकते. त्याच्यामध्ये त्यांचं उमेदवारी रद्द होण्याचीही कलमं आहेत. तसे कायदा आहे. त्यानुसार आपल्या पक्षांनी आपण ज्यांना मतदान करणार आहोत किंवा ज्यांचे आपण कार्यकर्ते आहोत किंवा आपण ज्या पक्षासाठी आपलं पाठिंबा आहे, अशा सर्व पक्ष, कार्यकर्ते आणि उमेदवारांनी या मॉडेल कोड ऑफ कंडक्ट म्हणजेच आदर्श आचारसंहितेचं पालन केलेलं आहे की नाही, याची माहिती आपल्यापाशी असणे खूप गरजेचं आहे. त्यामुळेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये हे समजून घेणार आहोत, की इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाने जी काही मार्गदर्शक तत्त्वे घालून दिलेली आहेत, ती काय आहेत आणि त्याची गरज कशी आहे. आतापर्यंत जेवढे इलेक्शन्स झाले, त्या सर्वांमध्ये ही आदर्श आचारसंहिता ही दिली जाते आणि त्यानुसार ती पाळलीही जाते. पण यावर्षी ज्या काही राजकीय घडामोडी चालू आहेत गेल्या महिना दीड महिन्यापासून आणि इलेक्शन डिक्लेअर झाल्यापासून, जाहीर झाल्यापासून, त्या राजकीय घडामोडी पाहताना मला काल असं वाटलं की आपण आदर्श आचारसंहितेवर सध्याची निवडणूक होणार आहे की नाही याबद्दलची चर्चा करणे खूप गरजेचे आहे आणि त्याच अनुषंगाने आज आपण हा एपिसोड बनवत आहोत. आपल्याला या चर्चेदरम्यान किंवा या व्हिडिओ दरम्यान जर काही कुठे शंका असेल किंवा जर काही आपल्याबद्दल अतिशय महत्त्वाची माहिती असेल तर तुम्ही ही खाली कमेंट बॉक्समध्ये ती नोंदवू शकता. आपला चॅनल त्याबद्दल नक्की काळजी घेईल आणि पुढच्या व्हिडिओमध्ये त्याचं स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न करेल. तर आता मी चालू करतोय की आपली आचारसंहिता काय आहे याबद्दलचे निवडणूक आयोगाने घालून दिलेले आदर्श आचारसंहितेचे मुद्दे काय काय आहेत. तर या वेबसाईटवरून मी जो डाटा घेतलेला आहे eci.gov.in ही जी ऑफिशियल वेबसाईट आहे निवडणूक आयोग, भारत सरकार, भारत निर्वाचन आयोग यांची मी प्रत इंग्लिशमधील पाहिली आणि ती मराठीमध्ये मी भाषांतरित केली. त्या भाषांतरित प्रतीचा आता आपण मुद्देनुसार मी जे काही हायलाईट केलेले मुद्दे ते पाहणार आहोत. मी तुम्हाला साईड स्क्रीनवर हे सर्व मुद्दे दाखविलच आणि त्यानुसार यातील आपलं छोटे-छोटे मुद्दे जे आहेत ते आपण स्पष्टपणे समजून घेण्याचा प्रयत्न करूयात. तर पहिलं म्हणजे ही जी पूर्ण आचारसंहिता आहे ती राजकीय पक्ष आणि उमेदवारांच्या मार्गदर्शनासाठी असणारी आदर्श आचारसंहिता आहे. म्हणजे हे बंधनकारक आहे सर्व राजकीय पक्ष आणि त्याच्या उमेदवारांसाठी आणि जे कोणी उमेदवार अपक्ष असतील त्यांच्यासाठी सुद्धा आणि सर्व कार्यकर्त्यांसाठी सुद्धा. तर हे आहे जनरल कंडक्ट म्हणजे आज सामान्य आचरण तुमचं कसं असलं पाहिजे त्या संदर्भातलं. त्यामध्ये सुरुवातीलाच निवडणूक आयोग म्हणत आहे की सध्याचे मतभेद तुमचे पक्ष आणि उमेदवारांच्या बाबतीतले जे आहे ते जाती, समुदाय आणि धार्मिक आणि भाषिक याच्यात तणाव निर्माण होईल असे कोणतेही वक्तव्य किंवा असे कार्य तुमच्यामुळे होणार नाही याची काळजी पूर्णपणे त्या उमेदवारांची आणि त्या पक्षांची असणार आहे. म्हणजे तुम्ही दुसऱ्या उमेदवारांना किंवा दुसऱ्या पक्षांना किंवा दुसऱ्या पक्षाच्या नेत्यांना धर्म, जात, लिंग या बाबतीत किंवा भाषा या बाबतीत तुम्ही द्वेष देऊ शकत नाहीत, टीका करू शकत नाहीत किंवा त्यानुसार तुम्ही त्याचा उपयोग करून तुम्ही लोकांकडून, मतदारांकडून मतही मागू शकत नाही. असं या नियमाचा अर्थ आहे. जेव्हा इतर राजकीय पक्षांवर टीका केली जाते, त्यांचे धोरणं, कार्यक्रम याच्यावर टीका केली जाते, तर हे त्या काळापुरती रेकॉर्डेड आणि मर्यादित असणार आहेत. त्याला तुम्ही लॉंग टर्मसाठी धरून त्याचा कंटिन्यू विरोध करू शकत नाही. पक्ष आणि उमेदवारांनी खाजगी जीवनामध्ये टीका करणे किंवा खाजगी गोष्टींवर त्या पैलूंवर टीका करणे पूर्णपणे टाळले पाहिजे. इतर पक्षाचे नेते असतील किंवा कार्यकर्ते असतील त्यांचे जे काही पक्ष आणि सार्वजनिक निवडणूक आहे या संबंधीचे क्रिया असतील किंवा कार्यक्रम असतील त्यावरही टीका करावी. फक्त त्यांच्या विकृतीवर किंवा त्यांच्या असत्य प्रतीत
आरोपांवर म्हणजे जे काही खरं नाहीये, अशा आरोपांवर टीका करणं पूर्णपणे टाळलं पाहिजे. या बाबतीशी या नियमाशी निगडीत मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, की रुमर्स 2000 म्हणजे या गेल्या 10 ते 12 वर्षांमध्ये अफवा या प्रसारमाध्यमांमधून किंवा मुख्य मीडियामधून ह्या भरपूर पसरवल्या जातात. चुकीची इन्फॉर्मेशन ही आपापल्या पद्धतीने काही ठराविक लोकं पुढे आणण्याचा प्रयत्न करतात. मागे म्हणजे स्वातंत्र्यपूर्वीच्या काळापासूनच्या लोकांची नावं घेऊन कसं चुकीच्या पद्धतीने त्यावेळेस वागलं गेलं, मग ह्या आधारावर तुम्ही आता काय केलं पाहिजे, कसं आम्हाला मत दिलं पाहिजे, अशा प्रकारचे घोषणा केल्या जातात किंवा मतप्रवाह वळवण्याचा प्रयत्न केला जातो. अशा सर्व गोष्टींना निवडणूक काळाच्या आचारसंहितेमध्ये पूर्णपणे बंधन आहे. तशा प्रकारची टीका किंवा त्या गोष्टींना धरून तुम्ही हे करू मतदान किंवा मतदारांना बहकवू शकत नाहीत. म्हणजे दिशाभूल करू शकत नाहीत आणि मतदान मागू शकत नाहीत. मत मिळवण्यासाठी जात किंवा जातीय भावनांना आवाहन केले जाणार नाही. म्हणजे मी मराठा आहे म्हणून मला मतं द्या, मी दलित आहे म्हणून मला मतं द्या, मी ख्रिश्चन आहे, मी मुस्लिम आहे म्हणून आपला मुस्लिम अ, प्रवर्ग इथं जास्त असल्यामुळे मला मतं द्या. अशा प्रकारचं आवाहन कुठलाही उमेदवार किंवा पक्ष किंवा पक्षाचा नेता, कार्यकर्ता हा करू शकत नाही. निवडणुकीच्या प्रचारासाठी जे ठिकाणं निवडली जातात, त्याच्यामध्ये मशीद, चर्च, मंदिरे किंवा इतर प्रार्थना स्थळं ही वापरली जाणार नाहीत, याची काळजी त्या पक्ष उमेदवाराने पूर्णपणे घ्यायची आहे. त्यामध्ये मतदारांना लाच देणे, धमकावणे, मतदारांची तोतयागिरी करणे, मतदान केंद्राच्या 100 मीटरच्या आत प्रचार करणे, सार्वजनिक सभा घेणे, भ्रष्ट व्यवहार किंवा निवडणूक कायद्यांअंतर्गत गुन्हे असलेल्या सर्व किंवा पक्ष उमेदवारांना सावधगिरीने टाळावे. म्हणजे जे काही आपण आजकाल तुम्हाला माहिती आहे, साधी ग्रामपंचायतची जरी निवडणूक असली, तरी कशा प्रकारची प्रलोभनं किंवा अ, त्याच्यामध्ये पैसे वाटप असेल, दारू पाजणे असेल, पार्ट्या देणे असेल, जेवणाच्या खा पंगती बसवणे असेल, त्यात पार कोंबडे, बोकडं कापण्यापासून सर्व गोष्टी केल्या जातात. या सर्व आदर्श आचारसंहितेनुसार बंधनकारक आहे. हे सावधगिरीने उमेदवारांनी आणि पक्षांनी टाळलेच पाहिजे, असंही आदर्श आचारसंहिता सांगत आहे. मतदान होण्यासाठी जो निश्चित केलेला कालावधी असतो, त्याच्या 1 तास आधीपर्यंत तुम्हाला मतदारांना ने-आण करण्यासाठी जी काही वाहतूक लागते किंवा गाड्या असतील, त्याचा वापर तुम्ही करू शकता. त्याच्या 1 तासाच्या आधी 48 तासापर्यंत त्याचा वापर तुम्ही करू शकता. नंतर ते बंद असेल. 48 तासानंतर ही कुठलीही वाहतूक किंवा हे करता येणार नाही. प्रत्येक व्यक्तीच्या 48 तास आधीच तुम्ही ते करू शकता, मतदान संपायच्या 1 तास आधी. प्रत्येक व्यक्तीच्या शांततापूर्व किंवा अबाधित गृहजीवनाचा अधिकार आदर केला जाईल. राजकीय पक्ष किंवा उमेदवार कितीही नाराज असले तरी त्यांची राजकीय मते हे किंवा कृती या त्यांच्या व्यक्तींच्या मतांचा कार्याचा निषेध करण्यासाठी त्यांच्या घरांसमोर निदर्शने किंवा धरणे आंदोलन आयोजित करणे कोणत्याही परिस्थितीत चालणार नाही. म्हणजे जर तुम्हाला एखाद्या उमेदवाराच्या प्रतिस्पर्धी उमेदवाराच्या बाबतीत काही शंका किंवा काही टीका करायच्या असतील किंवा त्यांनी केलेल्या टीकांचं प्रत्युत्तर द्यायचं असेल, तर ह्यासाठी तुम्ही निदर्शनं करणे किंवा त्याने केलेल्या गोष्टींचा विरोध करणे आणि त्यासाठी धरणे आंदोलन करणे हे चालत नाही. आचारसंहितेमध्ये आंदोलनं, प्रतिस्पर्धी किंवा प्रतिपक्षांवर आंदोलनं, धरणे आंदोलनं, निदर्शनं करण्यासाठी त्यांच्या घरासमोर जाणं ह्या गोष्टी चालत नाहीत. हे पूर्णपणे बंधनकारक आहे. कोणतेही राजकीय पक्ष किंवा उमेदवार त्याच्या किंवा त्यांच्या अनुयायांना त्यांच्या परवानगीशिवाय कोणत्याही व्यक्तीची जमीन म्हणजे हे स्पष्टपणे जमीन, कंपाऊंड वॉल इत्यादीचा वापर करण्याची परवानगी देऊ नये. म्हणजे म्हणजे मी एखादा जर उमेदवार असेल, की त्यांनी त्याच्या पक्षाच्या लोकांना किंवा एक कार्यकर्ता असेल, त्यांनी त्याच्या पक्षाच्या नेत्यांना, उमेदवारांना, कार्यकर्त्यांना आपली जमीन, कंपाऊंड, इमारत, वॉल याचा वापर करण्यासाठी देऊ नये. आणि बॅनर, कर्मचारी उभारण्यासाठी, नोटीस चिटकवण्यासाठी, घोषणा लिहिण्यासाठी राजकीय पक्ष किंवा उमेदवारांनी सुनिश्चित केले पाहिजे, की त्यांचे समर्थक किंवा इतर पक्षांनी आयोजित केलेली सभा अडथळे निर्माण म्हणजे तुम्ही जे काही बॅनर लावणार आहात, पॅम्पलेट्स लावणार आहात किंवा पॅम्पलेट्स वाटणार आहात किंवा घोषणा चिटकवणार आहात, तर ह्या गोष्टी करताना तुम्ही एकमेकांशी समन्वय साधून एकमेकांना अडथळा निर्माण होणार नाही किंवा दुसऱ्याची कामं थांबणार नाहीत. अशा पद्धतीनेच समर्थन करत ह्या गोष्टी केल्या पाहिजेत. सर्व पक्षांनी एकमेकांशी आयोजित केलेल्या सभा, मिरवणुका एकमेकांनी त्याच्यामध्ये अडथळे आणायचे नाहीत. अशा प्रकारचे कोड ऑफ कंडक्ट आहे. त्यामध्ये दोन्ही उमेदवारांवर सक्त कारवाई केली जाऊ शकते, असे या नियमानंतर
इलेक्शन कमिशनचं म्हणणं असतं. एका राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांनी किंवा सहानुभूतीदारांनी दुसऱ्या राजकीय पक्षाने आयोजित केलेल्या सार्वजनिक सभांमध्ये तोंडी किंवा लेखी प्रश्न टाकून स्वतःच्या पक्षाची पत्रके वाटून अडथळा निर्माण करू नये. म्हणजे समजा एका पक्षाची मीटिंग चालू आहे किंवा सभा चालू आहे. ती सभा चालू असताना दुसऱ्या पक्षाचा एखादा कार्यकर्ता पाठवणे किंवा त्यांनी तिथे जाऊन पॅम्पलेट्स वाटणे, चुकीचे प्रश्न करणे, उभा राहून अचानक उठून एखादा म्हणतोय की तुम्ही आमच्यासाठी काय केलं, हे केलं, ते केलं. तो जर बोलणारा माणूस जर दुसऱ्या पक्षाचा असेल, अधिकृतपणे दुसऱ्या पक्षाचा कार्यकर्ता, नेता किंवा उमेदवार असेल, तर हे पूर्णपणे बंधनकारक आहे. तसे ते करू शकत नाही. त्याला बंद करण्यासाठी तेच जिथं सभा घेतलेली आहे त्या ठिकाणी जे काही पोलीस किंवा कर्मचारी अवेलेबल असतील त्यांच्या मार्फत त्याला बाजूला करण्यात यावं. त्या प्रश्न विचारणाऱ्या किंवा तिथं जाऊन आरडाओरडा करणाऱ्या नेता, कार्यकर्ता किंवा व्यक्तीवर स्वतः तिथं जाहीर सभा घेणाऱ्या पक्षांनी किंवा त्याच्या नेत्यांनी किंवा कार्यकर्त्यांनी कारवाई करायची नाही. म्हणजे तिथं मारझोड, हाणामारी करायची नाही. त्या पक्षांनी, त्या कार्यकर्त्यांनी जो कोणी उमेदवार आहे त्याची कंप्लेंट तिथल्या असणार, जो कोणी तिथं माणूस आहे, जो व्यक्ती आहे की जो आक्षेप घेतोय, प्रश्न विचारतोय, त्याला पोलिसांच्या हवाले करावं किंवा तिथं असणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या हवाले करावं, कायदा सुव्यवस्था राखणाऱ्या. एखादी जर सभा एका ठिकाणी सुनिश्चित झालेली असेल एखाद्या पक्षाची, तर तिथून दुसऱ्या पक्षाची मिरवणूक जाणार नाही याची काळजी घ्यावी. किंवा दुसऱ्या पक्षाचे पोस्टर तिथं दुसऱ्या पक्षाचे त्या सभेच्या ठिकाणी जर समजा दुसऱ्या पक्षाचे पोस्टर्स आहेत, चौकांमध्ये सभा होतात, तिथं जर एखाद्या दुसऱ्या पक्षाची बॅनर किंवा पोस्टर असतील तर ते फाडले जाऊ नयेत असं स्पष्ट सांगणं आहे. तर सभेच्या ठिकाणाबाबतीत दुसरे आचारसंहितेचे नियम आहेत, त्यात महत्वाच्या नियमांवर मी काही हायलाइट्स केलेले आहेत, तेवढे वाचूया. सभेच्या आयोजकांनी सभेत व्यत्यय आणणाऱ्या किंवा अन्यथा अव्यवस्था निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्या व्यक्तींवर कारवाई करण्यासाठी कर्तव्यावर असलेल्या पोलिसांचा नेहमीच मदत घ्यावी. मी आता जे बोललो तेच, की पोलिसांची मदत घ्यावी किंवा तिथल्या प्रशासकीय अधिकाऱ्यांना तिथं पाचारण करण्यास आवाहन करावे. स्वतःहून अडथळा आणणाऱ्या व्यक्तीवर हाणामार किंवा चुकीच्या गोष्टी करू नयेत असं स्पष्ट मत आहे. आणि बाकीच्या ज्या सभेच्या बाबतीतले नियम असतात, म्हणजे ग्राउंड बुकिंग असेल, तुम्ही लाऊडस्पीकर वापरणार आहे त्याची क्षमता काय असेल, स्टेज वापरणार आहे त्याची क्षमता, आणि त्याच्याशी प्रतिबंध जे काही घातलेले जातात लोकल बॉडीज, म्हणजे लोकल पोलीस प्रशासन असेल किंवा प्राधिकरणी, म्हणजे तिथलं नगरपंचायत, महानगरपालिका, ग्रामपंचायत यांचे जे काही निर्बंध असतील त्यानुसार ते तिथं पाळण्यात यावे पूर्णपणे. अशा प्रकारचे सभाच्या बाबतीतल्या आचारसंहितेच्या नियम आहेत. तिसरं आहे मिरवणुकी संदर्भातले आचारसंहितेचे काही नियम. आयोजकांनी कार्यक्रमाची स्थानिक पोलीस अधिकाऱ्यांना आगाऊ सूचना द्यावी, जेणेकरून पत्राने आवश्यक व्यवस्था करणे शक्य होईल. म्हणजे हे जनरली पण असंच चालतं की कुठल्याही पक्षाला जर एखादी मिरवणूक काढायची असेल तर त्याची पूर्वपरवानगी तिथल्या पोलीस स्टेशनकडून घेणे हे बंधनकारक असतं. त्यासाठी लागणारे तुमचे किती लांब तुमची रांग असणार आहे, त्याची क्षमता काय असणार आहे, तुमच्या कार्यकर्त्यांची लाईन, तुम्ही गाड्यांची रॅली काढणार आहे, टू व्हीलरची, फोर व्हीलरची, का पायी रॅली काढणार आहात, तर त्याची लांबी किती असणार आहे, त्याचा मार्ग काय असणार आहे, मार्ग अडथळे काय येऊ शकतात का, ट्रॅफिकचे काय प्रॉब्लेम्स येऊ शकतात का, आणि ते न होऊ म्हणून प्रशासनाला सर्व प्रकारची मदत त्या पक्षाने किंवा उमेदवारांनी करणे किंवा त्या आयोजकांनी करणे हे बंधनकारक आहे. हे अशा प्रकारचे त्या बाबतीतले हे आहेत, नियम आहेत. सेम मी तेच बोलून दाखवलं जे आता इथे लिहिलेलं आहे ते. राजकीय पक्ष किंवा उमेदवारांनी मिरवणुकीत साहित्य घेऊन जाणाऱ्यांवर शक्य तितक्या प्रमाणावर नियंत्रण ठेवले झाले पाहिजे. म्हणजे काट्या, झेंडे, पॅम्पलेट आणि चुकीच्या गोष्टी होऊ नयेत अशा सगळ्या गोष्टी तिथं टाळाव्यात. म्हणजे काही जण प्रतिकात्मक पुतळे घेऊन जातात किंवा हेटेड बॅनर्स घेऊन जातात आणि तिथं त्याचं घोषणा देऊन हेटिंग केलं जातं आणि ते प्रतिकात्मक पुतळे जाळले जातात. तर त्या गोष्टी पूर्णपणे टाळायच्या आहेत. उत्साहाच्या क्षणी इतर राजकीय पक्षांच्या सदस्यांची किंवा त्यांच्या नेत्यांचे प्रतिनिधित्व करणारे पुतळे वाहून नेणे, सार्वजनिक ठिकाणी अशा पुतळ्यांचे दहन करणे, अशा इतर सर्व स्वरूपाच्या निदर्शनास कोणत्याही राजकीय पक्षाने किंवा उमेदवारांनी ग्राह्य धरले जाणार नाही. तेच मी बोललो. आता चौथी आचारसंहिता ही मतदानाचा दिवस. आता याच्या पुढे अजून महत्वाचे खूप पॉईंट्स आहेत, त्यामुळे मतदानाचा दिवस हे डायरेक्ट शेवटी आलं. याच्या आधी पण काही आचारसंहिता आहेत, म्हणजे राजकीय पक्षांनी कशा बाबतीतले नियम पाळले पाहिजेत, जे सत्तेत आहे त्यांनी काय नियम पाळले पाहिजेत, या बाबतीतली आचारसंहिता आहे ती आपण पुढे घेणार आहोत. तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा. शांततापूर्व आणि शिस्तबद्ध मतदान सुनिश्चित करण्यासाठी सर्व मतदारांना कोणताही त्रास किंवा अडथळा न आणता त्यांच्या मतदानाचा हक्क बजावण्याचे पूर्ण स्वातंत्र्य सुनिश्चित करण्यासाठी
निवडणूक कर्तव्यावर असलेल्या अधिकाऱ्यांना सहकार्य करावे. म्हणजे जिथं तुमचं इलेक्शन बूथ आहे, तिथं जे काही निवडणूक अधिकारी किंवा कर्मचारी अलॉट केलेले आहेत, त्या अलॉट केलेल्या कर्मचाऱ्यांना तिथं असलेल्या उमेदवारांच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी किंवा जे एजंट्स नेमून दिलेले आहेत, त्यांना त्यांच्या मार्फत पूर्णपणे सहकार्य असलं पाहिजे. त्याच्यामध्ये कुठल्या मतदारांना किंवा तिथल्या कर्मचाऱ्यांना, आयोगाच्या अधिकाऱ्यांना अडचण येणार नाही याची काळजी घेणे गरजेचं आहे. त्यांच्या अधिकृत कामगारांना योग्य बॅज किंवा ओळखपत्र देणे. जे कोणी पोलिंग एजंट पक्षाकडून उमेदवारांकडून नियोजन सुनिश्चित करण्यात आलेले आहेत, त्यांना त्यांचे आय कार्ड देण्यात यावेत. हे त्यांच्या आय कार्ड्स हे साध्या पांढऱ्या कागदावर असतील, ना की त्याच्यावर कुठल्या प्रकारचे वेगळे सिम्बॉल का किंवा कलर्स वापरलेले असतील, जेणेकरून हा कार्यकर्ता या पक्षाचा आहे असं ठळकपणे दिसेल, असं कुठंही नसलं पाहिजे. त्याच्यावर पक्षाचं नावही नसलं पाहिजे, चिन्हही नसलं पाहिजे. मतदानाच्या दिवशी त्याच्या आधी 48 तासात दारू पिणे किंवा दारू वाटणे, त्याचे वाटप करणे पूर्णपणे टाळावे. जिथे-जिथे पोलिंग बूथच्या तिथं, जिथं-जिथं राजकीय पक्षांनी उभारलेले छावण्या असतात, म्हणजे छोटे-छोटे टेंट किंवा मंडप टाकून स्वतःचे केंद्र उभारले जातात. तिथं विनाकारण गर्दी जमवायची नाही, जेणेकरून पक्ष आणि विरोधी कार्यकर्ते सहानुभूती संघर्ष वाढेल. म्हणजे एखादा बूथ आहे तिथं जर आला गेला आणि दुसऱ्याच्या बूथवरच्या माणसांनी तिथं जायचं आणि विनाकारण गर्दी करायची, भांडणं करण्याचा प्रयत्न करायचा, असं करू नये असं स्पष्टपणे दिलेलं आहे. उमेदवारांची शिबिरे साधे असतील याची खात्री करावी. म्हणजे जे काही तिथं तुम्ही बूथ उभारता, जिथं मतदान होणार आहे त्याच्या आसपास जे बूथ उभारले जातात सर्व पक्षांचे, ते साध्या प्रकारचे असतील. तिथं कुठलेही पोस्टर, झेंडे, चिन्ह इत्यादी साहित्य प्रदर्शित केलेले जाऊ नये. शिबिरांमध्ये खाण्याचे पदार्थ दिले जाणार नाहीत किंवा गर्दीला परवानगी दिली जाणार नाही. म्हणजे तिथं बिर्याणी वाटणे, पुलाव वाटणे, भेळ वाटणे, लिंबू सरबत, ज्यूस वाटणे या सर्व गोष्टींना परवानगी नाही. जर याचा कोणी भंग करत असेल तर तुम्ही तिथं असणाऱ्या फ्लाइंग स्क्वॉडला, म्हणजे फिरतं फिरतं निरीक्षक असतात तिथं, त्यांना कंप्लेंट करू शकता किंवा तिथल्या अधिकाऱ्यांना कंप्लेंट करू शकता. वाहनं जी वापरली जातात निवडणुकीच्या दिवशी, त्याच्यावर जे काही प्रतिबंधात्मक किंवा परमिशन्स घेण्याचे तिथल्या सामान्य प्रशासनाने निर्बंध घातलेले आहेत, ते पूर्णपणे फॉलो करावेत. आता हे मतदान केंद्रावरील निवडणूक आयोग आणि निरीक्षकांची नियुक्ती करत आहे. उमेदवारांना किंवा त्यांच्या एजंटला निवडणुकीच्या संदर्भात विशिष्ट तक्रार किंवा समस्या असल्यास ते निरीक्षकांच्या, म्हणजे जर काय तक्रार असेल तर तिथले निरीक्षक आहे त्यांच्या निदर्शनात आणू शकतात आणि त्याच्यावर प्रतिबंध घालू शकतात. स्वतःहून तिथे जाऊन भांडणं, दंगली करणे चुकीचे आहे. सत्तेत असणाऱ्या पक्षांसाठी जी असणारी अतिशय आचारसंहिता ही खूप महत्वाची आहे, की जे मंत्री किंवा आता सरकारमध्ये असतात, राज्य शासन असेल, तिथले स्थानिक बॉडीज असतील किंवा केंद्र शासनातील चालू मंत्री असतील, की जे अजून संसद म्हणजे लोकसभा बरखास्त झालेली नाही किंवा विधानसभा बरखास्त झालेली नाही, त्यांच्यासाठी असणारे नियम आहेत. केंद्रात किंवा राज्य किंवा संबंधित राज्यामध्ये सत्तेत असलेला पक्ष आपल्या निवडणूक प्रचारासाठी विशेषतः आपल्या अधिकृत पदाचा वापर करत असल्याच्या तक्रारीसाठी कोणतेही कारणे दिले जाणार नाहीत. म्हणजे जर एखादा मंत्री किंवा प्रशासकीय पोझिशनवर असणारा त्या राज्य किंवा केंद्र शासनातला मंत्री किंवा नेता हा त्याच्या असणाऱ्या अधिकृत पदाचा गैरवापर करून दमदाटी किंवा प्रेशर आणतोय, मग तो कोणावरही असेल, निवडणूक अधिकारी असतील किंवा तिथल्या पोलिंग एजंट्स असतील किंवा तिथले पक्ष असतील किंवा उमेदवार असतील, तर ते किंवा मतदार असतील, यांच्यावर जर कोणी दबाव आणत असेल तर त्यांच्या विरोधात केलेली तक्रार, त्यासाठीचं कोणतंच कारण त्या मंत्र्यांकडून ऍक्सेप्ट केले जाऊ शकणार नाही किंवा त्या राजकीय नेत्याकडून ऍक्सेप्ट केलं जाऊ शकत नाही, की जो त्याच्या पदाचा गैरवापर करतोय. मंत्री त्यांचा अधिकृत दौरा निवडणुकीच्या कामाशी जोडू शकणार नाहीत आणि निवडणूक प्रचाराच्या कामात अधिकृत यंत्रणा किंवा कर्मचारी देखील वापरणार नाहीत. महत्वाचा मुद्दा आहे, म्हणजे एखादा मंत्री एखाद्या भागात जर जात असेल तर तिथं राजकीय दौराच असला पाहिजे. तो तो कोणत्याही तो कुठलाही अधिकृत उद्घाटनाचा किंवा याचा दौरा नसणार. तो जर निवडणुकीचा असेल तर प्युअर निवडणुकीचा दौरा असला पाहिजे. तो जर प्रशासकीय कामकाजाचा किंवा गव्हर्नमेंटचा प्रशासकीय कामकाजाचा असेल तर तो त्यासाठीचाच असावा. म्हणजे दोन्ही गफलत करायची नाही. म्हणजे आत्ताच नरेंद्र मोदी मुंबईमध्ये एका आरबीआयच्या कामासाठी कार्यक्रमासाठी आलेले होते. तर ते जर आरबीआयच्या कार्यक्रमाला येत असतील तर त्यांनी फक्त तिथे येऊन आरबीआयचा कार्यक्रमच घ्यावा. आरबीआयच्या कार्यक्रमाला आल्यावर जाताना तुम्ही पक्षाच्या संदर्भातले किंवा त्या संदर्भातले मीटिंग्स किंवा सभा किंवा प्रचार करू शकत नाही. हे स्पष्ट आहे. जर याच्याबद्दल जर तुम्हाला काहीही ऑब्जेक्शन असेल पुढील उमेदवाराबद्दल किंवा मंत्र्यांबद्दल किंवा अशा असणाऱ्या सत्ताधाऱ्यांबद्दल, तर त्याचं तुम्ही इलेक्शन कमिशनकडे दाद मागू शकता. तुम्ही त्याची कंप्लेंट करू शकता, तक्रार करू शकता आणि त्याचं निवारणही करून घेऊ शकता. अधिकृत विमाने, वाहने आणि यंत्रसामग्री आणि कर्मचारी यांसह सरकारी वाहतूक सत्तेतील पक्षाच्या हितासाठी वापरली जाणार नाहीत. म्हणजे जे गव्हर्नमेंटचे
ऑफिशियल विमानं असतात, गाड्या असतात, लागणारी यंत्रसामग्री असते किंवा कर्मचारी असतात. म्हणजे ज्यांचे स्वतःला गव्हर्नमेंट सेक्रेटरी असतात, त्या डिपार्टमेंटचे सेक्रेटरी असतात, कर्मचारी असतात, शिपाई पासून पोलिसांपासून इतर कर्मचारी असतात किंवा वाहने, विमानं. जसं की 2019च्या इलेक्शनमध्ये मोदींनी किंवा जे राज्यसभेचे इलेक्शन राज्य लेव्हलचे विधानसभेचे इलेक्शन झाले होते. नरेंद्र मोदींनी आर्मीचं हेलिकॉप्टर वापरलं, असा विरोधकांनी इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाकडे तक्रार केलेली होती. त्याच्याकडे जरी इलेक्शन कमिशनने पूर्ण लक्ष दिलेलं नव्हतं, तरी पण अशा प्रकारचं वापर करणे हे पूर्णपणे बंधनकारक आहे. त्याच्यावर तुम्ही ऍक्शन घेऊ शकता आणि अं, तक्रार करू शकता निवडणूक आयोगाकडे. निवडणुकीच्या सभेसाठी मैदानं इत्यादी सार्वजनिक ठिकाणं निवडणुकीच्या संदर्भात हवाई उड्डाणासाठी हेलिकॉप्टरचा वापर. म्हणजे जर तुम्ही एखाद्या सत्तेच्या केंद्रित असाल, म्हणजे तुम्ही जर एखाद्या पदावर असाल, मुख्यमंत्री, कॅबिनेट मंत्री, राज्यमंत्री, आणि तुम्हाला जर वाटत असेल की आता हे गाव माझं आहे किंवा हा मतदारसंघ माझा आहे आणि इथले जे 2 हेलिपॅड आहेत ते मीच वापरणार, माझा पक्षच वापरणार, माझे कार्यकर्ते वापरणार, माझे उमेदवार वापरणार, तर ते बंधनकारक नाही, तिथे कोणाची मक्तेदारी नाही. ते सर्व पक्षाच्या कार्यकर्त्यांना, उमेदवारांना आणि नेत्यांना वापरण्यास समसम प्रमाणात परवानगी असणार. ती प्रशासनाने हाताळण्याची जबाबदारी आहे किंवा तिथल्या निवडणूक आयोगाच्या कर्मचाऱ्यांनी हाताळण्याची जबाबदारी आहे. जे काही अटी शर्ती असतील त्यानुसार त्यांना सगळ्यांना वापरण्याची परवानगी दिली जाईल. विश्रामगृह म्हणजे जे रेस्ट हाऊस, डाक बंगले किंवा शासकीय निवासस्थानं असतील, त्या पक्षांच्या उमेदवारांना ते कुठल्याच पक्षाची मक्तेदारी नसेल. म्हणजे विश्रामगृह हे कॉमन यूजसाठीच असतील. तिथं कुठलेही पक्ष त्या विश्रामगृहांवर किंवा तिथल्या सरकारी मालमत्तेवर कुठलेही प्रचार किंवा प्रचार सभा किंवा मीटिंग घ्यायला पूर्णपणे बंधन असेल. आणि जर तिथं जर कोण उमेदवाराच्या प्रचारासाठी येणार असेल, तर त्यांना ते तेवढ्यापुरतं वापरण्यात द्यावं. पण त्यातही कोणत्याही कोणत्याही स्वतःच्या पक्षाला, म्हणजे सत्ताधारी पक्षालाच ते वापरायला भेटेल असं बंधन कोणीही घालू शकत नाही. ते समसम प्रमाणात तिथल्या अटी शर्तींवर, तिथल्या प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या अटी शर्तींवर वापरण्याची परमिशन सर्व पक्षाच्या नेत्यांना आणि उमेदवारांना, कार्यकर्त्यांना त्या बाबतीतली परवानगी आहे. वृत्तपत्रे आणि इतर माध्यमांमध्ये सरकारी तिजोरीच्या खर्चावर जाहिरात देणे, जाहिरातांच्या बातम्यांचे पक्षपाती कव्हरेज आणि पक्षाच्या सत्तेतील पक्षांची शक्यता वाढवण्याच्या उद्देशाने प्रचारासाठीच्या निवडणुकीच्या काळात अधिकृत माध्यमांचा गैरवापर करणे टाळावे. म्हणजे तुम्ही जर सत्तेत असाल तिथल्या राज्य शासनाच्या किंवा केंद्र शासनाच्या, आणि तुमच्या या निवडणुकीमध्ये, लोकसभा 2024च्या निवडणुकीमध्ये तुम्ही असं वृत्तपत्रे म्हणा किंवा टेलिव्हिजन म्हणा किंवा जी काही इतर प्रसारमाध्यमं असतील त्याचा सरकारी खर्चावर, ज्याचा खर्च हा सरकारच्या तिजोरीवर पडणार आहे आणि त्याचा लाभ तुमच्या राजकीय पक्षाला किंवा उमेदवारांना होणार आहे, असा कुठलाही प्रचार करायला निवडणूक आयोगाच्या मॉडेल कोड ऑफ कंडक्ट म्हणजेच आदर्श आचारसंहितेनुसार बंधनकारक आहे. तुम्ही ते करू शकत नाही. म्हणजे आता ज्या मोदी की गॅरंटी इलेक्शन डिक्लेअर व्हायच्या आधी ज्या घोषणा चालू होत्या किंवा जे जाहिराती चालू होत्या सर्व प्रकारच्या टेलिव्हिजन किंवा प्रसारमाध्यमांवर, त्याला निवडणूक डिक्लेअर झाल्याच्या नंतरच्या आचारसंहितेच्या काळात पूर्णपणे बंदी असणार आहे. जर तुम्हाला तसं कुठे दिसले की एखाद्या राजकीय पक्षाची, राज्य शासनाचा असो किंवा केंद्र शासनाचा असो, निवडणुकीच्या काळामध्ये सरकारी खर्चांवर जाहिराती दिल्या जात आहेत, सरकारी योजनांचा लाभ सांगितला जात आहे, की या नेत्यांनी हे आणलं, त्या मंत्र्यांनी ते आणलं, त्या मुख्यमंत्र्यांनी किंवा प्रधानमंत्र्यांनी हे आणलं, तर तुम्ही त्याच्यावर कायदेशीर कारवाई करण्यासाठी जे ऍक्शन घेऊ शकता ते तुम्हाला फायद्याचं ठरू शकतं किंवा ते तुमच्यासाठी महत्वाचं ठरू शकतं. आयोगाने निवडणूक जाहीर केल्यापासून मंत्री आणि इतर अधिकारी स्वेच्छ निधीतून अनुदान देयके करणार नाहीत. म्हणजे निवडणूक एकदा जाहीर झाली की कुठला मंत्री किंवा अधिकारी हे माझ्या या या खात्यात मार्फत एवढ्या रस्त्याची मंजुरी देतो, एवढे एवढे कोटीचे प्रोजेक्ट देतो, एवढ्या एवढ्या कोटीचं ब्रिज देतो, एवढ्या कोटीचं शाळा देतो, अनुकूल घरकुलं देतो किंवा टॉयलेट बाथरूमसाठी पैसे देतो, असं त्यांच्या भाषणातही नसलं पाहिजे. आणि ते देयक मंजुरी करायची नाहीत, GRही काढायचे नाहीत, पैसेही सोडायचे नाहीत, रिलीजही करायचे नाही, सँक्शन करून घ्यायचे नाहीत. आणि आयोगाने निवडणुका जाहीर केल्यापासून मंत्री किंवा इतर कोणत्याही प्राधिकरणाने कोणत्याही स्वरूपात कोणतेही आर्थिक अनुदान जाहीर करणे किंवा त्याचा ते आता बोललो त्यानुसार नागरिक सेवक नागरिक सेवक वगळता म्हणजे आपले मेडिकल सर्व्हिसेस मधले असतील, अंगणवाडी सर्व्हिसेस मधले असतील किंवा जे बंद म्हणजे काय म्हणायचं त्याला, अनिवार्य गोष्टी आहेत की जे करणं गरजेचं असतं, त्या सोडून जे काय असतील कोणत्याही प्रकारच्या प्रकल्प किंवा योजनांची पायाभरणी करायची नाही. म्हणजे जर हॉस्पिटल काढायचं आहे तर तेवढ्यापुरती करून घेऊ शकता तुम्ही त्या त्या अधिकाऱ्यांच्या मार्फत. पण
इतर कोणत्याही प्रकल्पांची पायाभरणी म्हणजे भूमिपूजन किंवा अनावरण किंवा लोकार्पण सोहळा करू शकत नाही. रस्ते बांधणे, पिण्याच्या पाण्याची सोय इत्यादीची कोणतीही वचन द्यायची नाहीत. हे स्पष्ट आहे. निवडणुकांमध्ये नेते त्या एरियात जाऊन आम्ही इथं पाणी आणणार, तिथं पाणी सोडणार, तिथं कॅनल बांधणार, तिथं रस्ते देणार, अशा प्रकारची भाषणं किंवा वचनं देण्याचा प्रयत्न करत असतात. तर पूर्णपणे बंधनकारक आहे. तसं जर करत असेल कोणी, तर तुम्ही त्याच्यावर ऑब्जेक्शन घेऊ शकता. सर्व सरकार सार्वजनिक उपक्रम इत्यादींमध्ये कोणत्याही तदर्थ नियुक्त्या करा ज्याचा प्रभाव सत्तेत असेल त्या पक्षाच्या बाजूने मतदानावर प्रभाव करण्यासाठी टाकण्यासाठी असेल. ठीक आहे. त्यानंतर केंद्र आणि राज्य सरकारचे मंत्री, उमेदवार किंवा मतदार किंवा अधिकृत एजंट म्हणून त्याच्या क्षमतेशिवाय कोणत्याही मतदान केंद्रात किंवा मतदानासाठी म्हणजे जर तुम्ही मंत्री असाल किंवा शासकीय पदांवर असाल तर तुम्ही एखाद्या पोलिंग एजंट बुथिंग एजंटवर फक्त तुमच्या मतदानापुरतच जाऊ शकता. तिथं जास्त वेळ थांबू शकत नाही किंवा जास्त लोकांना तिथं घेऊन जाऊ शकत नाही. आणि तिथं मतदान करायचं आणि तुम्ही लगेच येऊ शकता. तिथं जास्त थांबायला किंवा दबाव आणण्याचा तुम्हाला कोणताही अधिकार नाही. म्हणजे मागे बऱ्याच राज्य शासनाच्या इलेक्शनमध्ये असं झालेलं होतं, की केंद्रीय मंत्री त्या बूथवर गेले म्हणजे तिथं दिवस-दिवसभर बसले किंवा 2-2, 3-3 तास बसले. त्यामुळं मतदारांवर त्याचा प्रभाव पडून विरोधात मतदान झालं, असा विरोधकांचा बऱ्याच ठिकाणी दावा होता. तशा कंप्लेंट्सही दाखल झालेल्या होत्या. अर्थात यावर किती प्रमाणात निवडणूक आयोगाने ॲक्शन घेतलं हे पाहणं शोध मोहीम घेतली पाहिजे. त्यानंतर आता शेवटचं आहे निवडणूक घोषणांवरील मार्गदर्शक तत्त्वे. म्हणजे तुम्ही जे काही मॅनिफेस्टो देता किंवा जे जाहीरनामा डिक्लेअर करता त्या बाबतीतली ही मार्गदर्शक तत्वे आहेत. तर जे सर्वोच्च न्यायालयामध्ये एक केस चाललेली होती एस सुब्रमण्यम बालाजी विरुद्ध तामिळनाडू सरकार आणि इतर सरकार त्या बाबतीत 2008च्या या SLPC क्रमांक 21455 मध्ये 5 जुलै 2013 रोजी दिलेल्या निकालात निवडणूक आयोगाला निवडणूक जाहीरनाम्यातील मजकुराचा संदर्भात मार्गदर्शक तत्वे तयार करण्याचे निर्देश दिलेले आहेत. सर्व मान्यताप्राप्त राजकीय पक्षांनी सल्लामसलत करून मार्गदर्शक तत्वे म्हणजे या दिवशी या निकालामध्ये असं सांगण्यात आलं की तुम्ही जर एखादी निवडणूक घेत असाल तर त्या एरियामध्ये, त्या राज्यामध्ये, त्या देशामध्ये ज्यावेळेस नियोजक निवडणूक तुम्ही घेणार, जे जाहीरनामे प्रदर्शित होणार त्याच्यामध्ये सल्लामसलत करायची आहे सर्व पक्षाच्या नेत्यांना बोलवून आणि त्या प्रकारचेच मॅनिफेस्टो डिक्लेअर होतील. तुम्ही मीटिंग घ्यायची, काय नियम ठरवायचे की आपल्याला अशा प्रकारच्याच घोषणा असल्या पाहिजे, तशा प्रकारच्या घोषणा असल्या पाहिजे, याच्यापेक्षा हे आणि अधिक नसलं पाहिजे. याच्यात सगळं सर्व पक्षांची आणि निवडणूक आयोगाची आणि अधिकाऱ्यांची सहमती असणार आणि त्यानंतरच ती मार्गदर्शक तत्वे ठरवली जाणार आणि त्यानुसारच तुमचे मॅनिफेस्टो डिक्लेअर केले जाणार. आता ह्या कायद्यानुसार स्पष्ट आहे की आश्वासनाने जे काही कायद्याच्या कलम 123 नुसार भ्रष्ट प्रथा असतील त्या लावल्या जाऊ शकत नाहीत. त्याचे वास्तव्य नाकारता येत नाही की ते लावले जातात. म्हणजे की हे मोफत देऊ, ते मोफत देऊ, तुमच्यासाठी हा कायदा आणू, तो कायदा आणू, जे की आवाजवी असू शकतं किंवा शक्य नसतं. जसं की मागे 2014ला 15 लाख रुपये वापस आएंगे, सबके अकाउंट पे भेज दिए जाएंगे. हे जुमलेबाजी दिलेली होती. तर ते त्याच्यामुळं मतावर प्रभाव पडू शकतो. ते बंधनकारक आहे. ते निसंशयपणे बंधनकारक आहे. लोक हे मुक्त आणि निष्पक्ष निवडणुकांच्या मुळास मोठ्या प्रमाणावर हादरू शकते. त्यामुळे अशा प्रकारच्या घोषणा देणे बंधनकारक आहे. पण तरीही निवडणूक आयोग आणि निवडणुकीतील प्रतिस्पर्धी पक्ष उमेदवार यांच्यातील समान खेळाचे क्षेत्र निश्चित करण्यासाठी निवडणूक प्रक्रियेची शुद्धता खराब न होवी यामुळे या जे काही वरती मॉडेल कोड ऑफ कंडक्ट आपण वाचलं त्या आचारसंहितेनुसार वागणे बंधनकारक असते आणि हेच आदेश जारी करते की त्या अधिकाराचे मूळ घटनेचे कलम 324 हेच त्या घटनेचे मूळ कलम 324 आहे, जे की निवडणुकीसाठीचे बंधनकारक आहे. आता हे सगळे कायदे अनुषंगाने लक्षात घेऊन निवडणूक आयोग असं म्हणतंय की सर्व राजकीय पक्षांनी तारखेच्या घोषणेपूर्वी त्यांचा निवडणूक जाहीरनामा प्रसिद्ध करतात. त्या परिस्थितीमध्ये काटेकोरपणे सांगायचे तर निवडणूक आयोगाला तारखेच्या घोषणेपूर्वी केलेल्या कोणत्याही कृतीचे नियमन करण्याचा अधिकार राहणार नाही. म्हणजे जर निवडणूक इलेक्शन डिक्लेअर व्हायच्या आधी जर तुम्ही काही घोषणा केल्या तर त्या निवडणूक आयोगाच्या अखत्यारीत नाहीये की त्याच्यावर बंधन घालता येईल की तुम्ही हे का करताय किंवा ते करताय. एकदा निवडणुकीची घोषणा झाली, मग तुम्ही काही घोषणा केल्या की त्याला ते बंधनकारक आहे. पण जर तुम्ही घोषणा व्हायच्या आधी काही वायदे केले तर त्याला निवडणूक आयोग बंधनकारक नाही, असं निवडणूक आयोगाचं स्वतःचं प्रतिपादन आहे. सर्वोच्च न्यायालयाने जे काही निर्देश दिलेले आहेत निवडणूक आयोगाने मान्यताप्राप्त राष्ट्रीय किंवा राज्य पक्षांच्या सोबत सर्वोच्च न्यायालयाने वरील निर्देश प्राप्त झाल्यावर निवडणूक आयोगाने मान्यताप्राप्त राष्ट्रीय आणि राज्य पक्षांसोबत सल्लामसलत करण्यासाठीची बैठक घ्यायची आणि त्या प्रकरणातील एकमेकांच्या विरोधात जे काही तुमचे डाऊट्स असतील किंवा आक्षेप असतील त्यावर निरासन करून पुढील मॅनिफेस्टोच्या संदर्भातली चर्चा करूनच मॅनिफेस्टो डिक्लेअर करायचे. जे काही सल्लामसलत होईल त्यात जे काही मार्गदर्शक जारी करण्यास समर्थन दिले जाईल सर्व पक्षांकडून ते इतरांचे मत होते की निरोगी लोकशाही म्हणजे
ते निरोगी लोकशाहीसाठी खूप चांगलं आहे. राजकारणात जाहीरनाम्यामध्ये अशा ऑफर किंवा आश्वासने देणे मतदारांप्रती त्यांचा हक्क आणि कर्तव्य आहे. हे निवडणूक आयोगाने सर्व पक्षांना बोलवून त्या बाबतीतली मीटिंग घेतली आणि सर्वांच्या मते असं आलं की अशा प्रकारची ऑफर देणे खूप गरजेचं आहे. त्यामुळं मतदारांचा त्यांचा हक्क त्यांना जागृत करून दाखवणं हे कर्तव्य पडतं. त्यामुळं या मार्गदर्शक तत्वांमध्ये अशा घोषणा अलाव करणं ॲड करावं असं राजकीय पक्षांचं सर्वांचं मत आलं होतं. तरीही आवाजवी मॅनिफेस्टोमध्ये घोषणा करणं याच्यावर बंधनकारक आहे असं निवडणूक आयोग इथं सुचवतंय. आता सर्व राजकीय पक्ष आणि उमेदवारांसाठीचे नियम महत्त्वाचे. निवडणूक जाहीरनाम्यात घटनेत अंतर्भूत केलेल्या आदर्श आणि तत्वांच्या विरोधात असे काहीही नसावे. पुढे आदर्श आचारसंहिता इतर तरतुदींच्या अक्षराशी, भावनेशी म्हणजे इथं जे काही आचारसंहिता डिक्लेअर केलेली आहे त्याच्याशी ते पूर्णपणे संलग्न असावे. काही आवाजवी नसावे आणि ते फॉलो करणारच असावं. आता राजकीय पक्षांनी अशी आश्वासनं देणे टाळली पाहिजे ज्यामुळे निवडणूक प्रक्रियेची शुद्धता खराब होईल आणि मतदारांवर त्यांच्या मताधिकार वापरण्यात आवाजावी प्रभाव पडेल. जाहीरनाम्यांमध्ये आश्वासनांचे तर्क देखील प्रतिबिंबित करणे, त्यासाठीच्या आर्थिक गरजा म्हणजे तुम्ही काही घोषणा करू शकत नाही की मी 4 लाख देतो, 5 लाख देतो, पण ते देण्यासाठी तुम्ही आर्थिक नियोजन कसं करणार आहात किंवा त्याचे सोर्सेस काय असणार आहेत याच्या बाबतीतले रेफरन्सेस तुम्हाला देणं अपेक्षित आहे. त्याची नुसती आवाजावी त्याच्यावर मत आणि ते जे काही घोषणा तुम्ही करणार आहात त्यावर मतदारांचा विश्वासही हवा. एकाच टप्प्यातील निवडणुकीच्या बाबतीत लोकप्रतिनिधी कायदा 1951 कलम 126 नुसार विहित केलेल्या प्रतिबंधात्मक कालावधीत जाहीरनामा प्रसिद्ध केला जाणार नाही. म्हणजे जे काही नियम आणि घोषणा द्यायच्या असतील, जाहीरनामे द्यायचे असतील, ते जे काही वरती मॉडेल कोड ऑफ कंडक्ट होतं म्हणजे 48 तास आधी, त्याच्या आधी जे काही प्रचार चालू होईल त्यावेळेसच मॅनिफेस्टो देऊ शकता तुम्ही. एकदा एकदा ती आचारसंहिता चालू झाली की परत तुम्ही त्यामध्ये चुकीच्या गोष्टी किंवा चुकीचे घोषणा करू शकत नाही. आणि जिथं जास्त टप्प्यांवर निवडणुका आहेत त्या ठिकाणी तुम्ही त्या एरियातील किंवा त्या मतदारसंघातील जे काही आचारसंहिता त्या तारखेची निर्बंध असतील त्यानुसार तिथे तुम्ही वागू शकता. तर हे सर्वात महत्वाचे आदर्श आचारसंहितेचे नियम होते. आताच्या राजकीय पक्षांनी सर्व राजकीय पक्षांसाठी हे खूप बंधनकारक आहे. उमेदवारांसाठी बंधनकारक आहे, त्यांच्या कार्यकर्त्यांसाठी बंधनकारक आहे. जर कोणतेही राजकीय पक्ष किंवा कोणतेही उमेदवार किंवा कोणतेही पक्ष कार्यकर्ते हे जर फॉलो करत नसतील तर त्याच्यावर तुम्ही ऑब्जेक्शन घेऊ शकता. तिथल्या असणाऱ्या निरीक्षक असतात, फिरतीवरील निरीक्षक असतात, त्यांच्याकडे असणारे निवडणूक आयोगाचे ऑफिसेस तिथे किंवा निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवर 1950 हा जो टोल फ्री नंबर दिलेला आहे यावर तुम्ही कंप्लेंट करू शकता. त्याचप्रमाणे या वेबसाईटवर स्पेशल कंप्लेंट बॉक्सही आहे, तिथेही तुम्ही कंप्लेंट करू शकता. तर हे सगळे मॉडेल कोड ऑफ कंडक्ट सर्वांना फॉलो करू बंधनकारक आहेत. आजचा हा आपला खूप इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ होता, महत्वाचा होता. हा आपल्या सर्व पक्षीय मित्रांसोबत शेअर करा, कार्यकर्ते उमेदवारांपर्यंत शेअर करा आणि आजचा हा आपल्याला व्हिडिओ आवडला असेल अशी अपेक्षा करतो. आणि मी सूरज इथेच थांबतो. सूरज स्पीक लाईव्ह या चॅनलवर आल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.